तर नमस्कार दोस्तांनो, आज आपण इयर एम्बोलिझम हा टॉपिक पाहणार आहोत. हा मेडिकलदृष्ट्या महत्त्वाचा टॉपिक आहे. मेडिकलच्या स्टुडंटसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं की आपल्याला माहीत असलं पाहिजे इयर एम्बोलिझम कसं होतं. पुन्हा मग इंट्राव्हिनस आपल्याला आय व्ही देताना लक्षात ठेवले पाहिजे की आय व्हीमध्ये काही इयर नसली पाहिजे काही स्वरूपामध्ये. यात आपण पूर्ण डिटेलमध्ये टॉपिक पाहू. आजचा व्हिडिओ आतापर्यंत यूट्यूबवर अपलोड झाला नसणार, 100% गॅरंटी. आपण पुरी इन्फॉर्मेशन पाहू. चला तर स्टार्ट करूया. चला तर इंट्रोडक्शन पाहूया. काय म्हणते आता इंट्रोमध्ये पाहून घेऊ आपण. इंट्रोडक्शन. इयर एम्बोलिझम also known as gaseous embolism. It is medical condition. ही काय आहे? मेडिकल कंडिशन which bubble enter into blood stream मध्ये बबल एंटर झाला किंवा ऑब्स्ट्रक्ट ब्लड फ्लो थांबतोय आणि ओके, लिडिंग टू पोटेन्शियल सर्व्हिस कॉम्प्लिकेशन, म्हणजे सेव्हिअर कॉम्प्लिकेशन आपल्याला क्रिएट होऊ शकतात. म्हणजे समजा आपल्या आय व्ही थ्रू आपल्या बॉडीमध्ये जर इयर गेली तर त्याने आपले सेव्हिअर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण ते सर्टन अमाऊंट ऑफ इयरनेस होणार हे आपण पुढं पाहूयाच. इट्स कॅन अकर इन व्हेरियस मेडिकल प्रोसिड्युअर्स, जसे मेडिकल प्रोसिड्युअर्समध्ये होऊ शकतं, ट्रॉमामध्ये होऊ शकतं, पुन्हा डिकम्प्रेशन्स इव्हेंटमध्ये होऊ शकतात. दिस कंडिशन इज लाईफ थ्रेटनिंग. ही कंडिशन आहे ही लाईफ थ्रेटनिंग आहे, म्हणजे लाईफला धोकादायक आहे. इज नॉट ट्रीटेड इन प्रॉम्प्टली. इट कॅन इम्पियर ऑक्सिजन डिलिव्हर टू व्हायटल ऑर्गन. आता व्हायटल ऑर्गनला आपल्याला इथं ऑक्सिजन डिलिव्हर होणार नाही म्हणून ही कंडिशन व्हायली आपल्याला. जसं की ब्रेन व्हायटल ऑर्गन आहे. ब्रेनला जर हवा नाही मिळाली, समजा इयर बबल आपल्या आय व्ही थ्रू गेला आणि तो एखाद्या व्हेसलमध्ये जाऊन फसला, तर आपल्याला जी ब्रेनला जो ब्लड सप्लाय जो ऑक्सिजन सप्लाय तो मिळणार नाही ना. म्हणून ही कंडिशन उपलब्ध होते. जसं की हार्ट आहे, लंग आहे, ही सेम कंडिशन. ओके, चला पुढे जाऊया. टाईप ऑफ इयर एम्बोलिझम काय? फेनस इयर एम्बोलिझम. एक सेकंड. फेनस इयर एम्बोलिझम आणि आर्टरियल इयर एम्बोलिझम. ओके, चलो आगे चलते. आता व्हेनस एम्बोलिझम आपण कसं होतं हे नेमकं काय, ह्याचं काय असं फंक्शन आहे, काय कशामुळं होतं हे पाहूया. अकर्स इयर एंटरिंग टू व्हेनस सर्क्युलेशन. आता व्हेनस सर्क्युलेशनमध्ये इयर एंटर झालं होतं. आता व्हेना केव्हा कुठं जाऊन मिळतो? राईट ॲट्रियमला. लक्षात ठेवा. इज टिपिकली थ्रू आउट व्हेन. हे व्हेन थ्रू जाते. व्हेन थ्रू म्हणजे काय? आपली जी डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आपल्या टिश्यूपासून जे लंग्स हार्टला घेऊन जातं ते व्हेनस ड्रेनेज झालं. आणि व्हेन थ्रू जाणारं जे ऑक्सिजन आहे, जो बबल आहे किंवा हवा आहे, इयर आहे, ही ज्या व्हेनस ड्रेनेजपासून जाते त्याला म्हणलं व्हेनस इयर एम्बोलिझम. ओके, चलो आता बघा. इयर ट्रॅव्हल द इयर ट्रॅव्हल टू राईट ॲट्रियम. राईट हार्ट म्हणजे काय? राईट ॲट्रियम समजा नाही आहेच. अँड कॅन ऑब्स्ट्रॅक्ट पल्मनरी सर्क्युलेशन. म्हणजे ऑब्स्ट्रक्ट काय होतं? पल्मनरी सर्क्युलेशनला ऑब्स्ट्रक्ट होतं. ओके, पल्मनरी सर्क्युलेशन. पल्मनरी एम्बोलिझम कॅन रिझल्ट टू लार्ज अमाऊंट ऑफ इयर अक्युमुलेट. आता पल्मोनरी एम्बोलिझम कसं होतं? तर लार्ज अमाऊंट ऑफ इयर जर त्या पल्मनरी आर्टरीमध्ये गेलं, समजा त्या पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये गेली, तर ही कंडिशन उपलब्ध होते, म्हणजे क्रिएट होते, म्हणजे पल्मनरी आर्टरी अक्युमुलेट इन पल्मनरी आर्टरीमध्ये. ओके, चला पुढे. आता आर्टरियल इयर एम्बोलिझम कसं होतं बाबा, आपण ह्याचं पण पूर्ण मेकॅनिझम सहित पूर्ण पाहूया. ओके, चलो. आकर्स व्हेन इयर एंटर इन टू आर्टरियल सिस्टीम. इयरनं जर एंट्री केली आर्टरियल सिस्टीममध्ये, तर आर्टरियल इयर एम्बोलिझम होण्याचा धोका असतो. ओके, अपटन थ्रू आउट डायरेक्ट व्हॅस्क्युलर ट्रोमा ड्युरिंग मेडिकल प्रोसिजर्स. म्हणजे व्हॅस्क्युलर ट्रोमा जरी झाला असेल किंवा ड्युरिंग मेडिकल प्रोसिजरमध्ये ही घटना होऊ शकते. इयर बबल ट्रॅव्हल टू ब्रेन.
ब्रेनपर्यंत जाऊ शकतो. ओके. एअर बबल ट्रॅव्हल टू ब्रेन, हार्ट, अदर ऑर्गन कॉझिंग इस्चेमिया अँड इंटरफ्रॅक्शन. बघा इस्चेमिया म्हणजे काय, ही कंडिशन आहे. ही तर O2, हे O2 जर नाही पुरला तर ह्या कंडिशनला O2 लेस O2 ह्या कंडिशनला आपण इस्चेमिया म्हणतो. ओके. आणि इंटरफ्रॅक्शन. ओके, एक सेकंड. हां, इंटरफ्रॅक्शन इन्फ्रॅक्शन्स. हां, आता बघा सेरिब्रल इयर ॲम्ब्युलिझम रिझल्ट इन स्ट्रोक सिम्पटम्स, स्ट्रोक लाईक सिम्पटम्स ते होते सेरिब्रल इयर ॲम्ब्युलिझम जर झालं तर. ओके, चला पुढे. आता कॉजेस ऑफ ॲम्ब्युलिझमचे कॉजेस काय आहेत बाबा, आपल्याला माहीत असलं पाहिजे ना. ॲम्ब्युलिझमचे नेमके कॉजेस काय, फक्त IV थ्रूच होतं का, तर नाही, भरपूर कॉज आहेत. तर आपण ते पाहूया. इयर ॲम्ब्युलिझम कॅन अकर इन व्हेरियस सिच्युएशन. जास्तीत जास्त सिच्युएशन आपल्याला दिसतं, जसं की इन्क्लुडिंग मेडिकल, बघा इन्क्लुडिंग मेडिकल इंटरव्हेशन म्हणजे IV हे झालं. पुन्हा मग ट्रोमॅटिक इंजुरीज अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर, हे 3 फॅक्टर आहेत. आपण हे वन बाय वन पाहूया. चलो. हां, मेडिकल प्रोसिजरमध्ये बघा IV, एक सेकंड. हां, मेडिकल प्रोसेसमध्ये इंट्राव्हेनस इंट्राव्हेनस थेरपी किंवा IV थेरपी. हां, इम्प्रूव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ IV फ्लूइड इन्सर्शन आणि रिमूव्हल ऑफ अ सेंट्रल व्हेनस कॅथेटरमध्ये जर IV फ्लूइड जर गेलं, जर तिथं जर आपली हवा जर गेली, तर ही IV इंटरव्हेनस थेरपीमधून आपल्याला हे पाहायला मिळतं. सर्जिकल प्रोसिजरमध्ये बघा, न्यूरोलॉजी करताना, कार्डिओव्हास्क्युलर सर्जरी करताना आपल्याला हे सर्जिकल प्रोसिजरमध्ये पाहायला मिळतो. होमिओडायलिसिसमध्ये बघा इयर बबल एंटर इंटू डायलिसिस त्यामध्ये जर ट्युबिंग कॉज्ड एम्बॉलिझम कॉज होतं, बरोबर ना, डायलिसिसमध्ये पण. हां, चलो आगे चलते. हां, ट्रोमा अँड इंजुरीमध्ये बघा, हां, समजा चेस्ट ट्रॉमा झाला असला, चेस्ट ओपन केला असेल, लंगला इंजुरी झाली असेल किंवा रिबलक्चर केली झाली असेल, कॅन अलाव इयर इन व्हेनमध्ये इयर गेली असेल, मग ते आपल्याला कॉज दिसून येतो. बघा पेंट्रेटिंग इंजुरी आणि गनशॉट झाला असला, गनशॉट जर आपल्याला गन लागली असेल तर ह्यामुळे होतं. इज इंट्रोड्यूस इंटू ब्लड व्हेसलमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. ओके. आता इन्व्हायरमेंटल अँड ऑक्युपेशनल फॅक्टरमध्ये बघा, इज ड्युरिंग ॲक्सिडंट किंवा ड्युरिंग ॲक्सिडेंटमध्ये होतं. रॅपिड डिक्रीजेस इन प्रेशर कॉजेस टू नायट्रोजन बबल्स इन द ब्लडमध्ये नायट्रोजन बबल्स तयार होतात, हे सांगितलं आहे. पण हाय अल्टिट्यूडमध्ये जर गेलं, हाय अल्टिट्यूडमध्ये काय डिकम्पोजिशन, एक मिनिट, रॅपिड cabin composition and aircraft in may be result in the gas expansion and within the म्हणजे गॅस एक्सपान्शन होऊन ब्लड स्ट्रीममध्ये अडथळा निर्माण होतो, हे पण सांगितलेलं आहे. चला तर पुढं पाहूया. आता बघा ह्याच्यामध्ये थेरपी काय आहे बाबा, फिजिओलॉजी ऑफ इयर ॲम्ब्युलिझम पाहू आपण. ओके. हां, बघा सिक्युरिटी ऑफ इयर ॲम्ब्युलिझम इज डिपेंड ऑन सिक्युरिटी ऑफ इयर सेव्हिरिटी ऑफ इयर ॲम्ब्युलिझम कशावर डिपेंड आहे, म्हणजे ही आपल्याला सेव्हिअर आहे का नॉर्मल आहे हे पाहण्यासाठी आपले कशावर डिपेंड आहे. अमाऊंट ऑफ इयरवर भरपूर डिपेंड करते. अमाऊंट ऑफ इयर इंट्रोड्यूस इन द मी पुढं वाक्याला जोडतो. अमाऊंट ऑफ इयर व्हॅल्यू इंट्रोड्यूस इन IV, इंट्रोड्यूस इन आर्ट्रियल फेनस इयर ॲम्ब्युलिझम. ओके. हां, स्पीड ऑफ इयर एंटर इंटू सर्क्युलेशन, हे पण डिपेंड करतं. लोकेशन म्हणजे काय आहे, हे आर्ट्रियल ॲम्ब्युलिझम आहे का व्हेनस ॲम्ब्युलिझम आहे, हे पण डिपेंड करतं. ओके. चलो आगे चलते. आता व्हेनस ॲम्ब्युलिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतं व्हेनस ॲम्ब्युलिझम. ओके. व्हेनस ॲम्ब्युलिझम, हां, एंट्री इंटू व्हेनस सिस्टम, एक सेकंड.
हां इयर एंट्री इंटू व्हेनस सिस्टम इट ट्रॅव्हल टू राईट ॲट्रियम. व्हेनस सिस्टमला गेलं की मग ते कुठं जातं राईट ॲट्रियम, कारण व्हेना केव्हा कुठं ओपन होतं राईट ॲट्रियममध्ये. ओके हां व्हॅल्यूम इज स्मॉल इज मे बी ऑब्झर्व इन लंग. जर व्हॅल्यूम स्मॉल असेल तर ती लंग थ्रू ऑब्झर्व केली जाते. ओके इन लार्ज अमाऊंट असलं तर इज अब्स्ट्रक्ट पल्मनरी आर्टरी अँड लीड टू प्लुमा बरोबर ना. म्हणजे काय होतं ही डायरेक्ट अब्स्ट्रक्ट करते कोणची पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी म्हणजे हीच जी राईट ॲट्रियममधून लंगला जाऊन मिळालेली आर्टरी आहे. ओके हां ह्यामध्ये काय होतं नेरी एम्ब्युलिझम, पुन्हा मग हायपोक्सिया होतं, राईट ॲट्रियम स्ट्रेन होतं. काय राईट ॲट्रियम स्ट्रेन. ओके आर्टरी एम्ब्युलिझममध्ये बघा इयर एंटर इंटू सिस्टमिक सर्क्युलेशन ट्रॅव्हल इंटू व्हायटल ऑर्गन. इथं काय करतं व्हायटल ऑर्गनपर्यंत जातं. आता तुम्ही म्हणता ही जर नाही का जात व्हेनस इयर एम्ब्युलिझम नाही का जात व्हायटल ऑर्गनपर्यंत, तर नाही जात का. आता समजा आपण आपल्या हातामध्ये जर IV दिली ओके तर ते लंगपर्यंतच घेऊन जायचं आहे, पण त्याला लंगपर्यंतच घेऊन जायचं आहे कारण डिऑक्सिजनेट ब्लड पुन्हा मग कुठं जाणार आपल्या हार्टपर्यंत जाणार, हार्टपासून लंगपर्यंत जाणार आहे. म्हणून निघण्याचा म्हणजे ती इयर ऑब्झर्व होण्याचे चान्सेस आहेत. पण जर आर्टेरियल सप्लाय झाला तर ते ऑब्झर्व होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण त्याचा थ्रो कुठं केला जाणार आहे व्हायटल ऑर्गनला केला जाणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके स्मॉल जर बबल असेल तर कॉशन इस्चेमिया. इस्चेमिया म्हणजे तुम्हाला मग सांगितलं ही आपल्या सॉरी ऑक्सिजन कमी, जर ऑर्गनला ऑक्सिजन कमी पडला तर ही होते. ओके आणि लार्ज अमाऊंटमध्ये असलं तर ऑब्स्ट्रक्ट आर्टरी. हां म्हणजे आर्टरीमध्ये काय तर व्हायटल ऑर्गनमध्ये ब्रेन, हार्ट, किडनी अँड मोस्ट अफेक्टेड लीड्स टू स्ट्रोक, मायोकार्डियाक इन्फ्रॅक्शन अँड ऑर्गन फेल्युअर सुद्धा होतं. एवढं लक्षात घ्या. चला पुढे जाऊया. आता जनरल सिम्पटम्स काय. आता आम्हाला जर कुणी एखाद्या रँडम डॉक्टरनं आम्हाला जर ट्रीटमेंट दिली तर ह्याचे सिम्पटम्स काय हो, म्हणजे आम्हाला पण कळायला हवी सिम्पटम्स काय. जनरल सिम्पटम्समध्ये बघा हां शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ओके दुसरं चेस्ट पेन. तिसरं बघा कन्फ्युजन अँड अलर्ट इन मेंटल स्टेटस. ओके मेंटल अलर्ट राहायचं ओके ना. सायनोसिस म्हणजे काय ब्ल्यूइश डिस्कॉलरेशन ऑफ स्किन, रॅपिड हार्टबीट. ओके लो ब्लड प्रेशर हे आपल्याला हायपोटेन्शन हे दिसून येऊ शकतं. ओके आणि जर आपल्याला स्पेसिफिक पाहिजे स्पेसिफिक सिम्पटम्स बाय अफेक्टेड ऑर्गनचं स्पेसिफिक सिम्पटम्स काय. तर पहा सेरिब्रल. बघा सेरिब्रल एम्ब्युलिझम झालं असलं तर ट्रोक ऑफ सिम्पटम्स इन पॅरालिसिस, विकनेस, पुन्हा मग फ्युजन लॉस हे होऊ शकतात. पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं, इंटेलिजन्सवर परिणाम, पुन्हा मग एक सेकंड हां नाही इंटेलिजन्स नाही सॉरी हां अगिटेशन होऊ शकतं, पुन्हा मग सिझियर्स होऊ शकतं, लॉस ऑफ कम्युनिकेशन्स होऊ शकतं. ओके स्कोमा होऊ शकतो. पुन्हा कार्डियाक सिस्टमवर जर इयर एम्ब्युलिझम झालं तर पुन्हा अंजना लाईक चेस्ट पेन होऊ शकतं, पुन्हा इरेग्युलर हार्टबीट होऊ शकतं, पुन्हा कार्डियाक स्ट्रोक म्हणजे सेव्हिअर हार्ट फेल्युअर होऊ शकतं. ओके समजा ते पल्मनरीवर झालं, पल्मनरी सिस्टमवर झालं तर सेव्हिअर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होऊ शकतं, विल्जिंग होऊ शकतं. एक सेकंड हां विल्जिंग होऊ शकतं, हिपोपॉयसिस होऊ शकतं म्हणजे कफिंग ऑफ ब्लड. ओके पुन्हा मग गॅस्ट्रोइंटेस्टिनल अँड रिनल सिस्टमवर अफेक्ट होऊ शकतो, अब्डोमिनल पेन होऊ शकतं, किडनी फेल्युअर अँड ड्यू टू एक्स्टेमिया होऊ शकतं. ओके चलो आगे. आता बघा ही किती अमाऊंटमध्ये दिल्या होता. ओके चलो हां फेनस आधी आपण पाहूया. फेनसचं पाहू. फेनस इयर एम्ब्युलिझम पाहू. बघा लेस दॅन अँड इक्वल टू 20 ml जर असेल, लेस दॅन आणि इक्वल टू 20 ml असेल तर युजली हार्मलेस. हे हार्मलेस आहे आपल्या लंग्स थ्रू कॅरी आउट होऊ शकतं. ओके ऑब्झॉर्व इन लंगमध्ये ऑब्झॉर्व होऊ शकतं.
पण ही 20 to 50 ml मध्ये असेल कॅच द सिम्पटम्स लाईक चेस्ट पेन, पुन्हा डायस्पिनिया असले सिम्पटम्स येऊ शकतात. ओके, किती 20 ते 50 ml लक्षात ठेवा. काय हे कॉज लाईक सिम्पटम्स चेस्ट पेनचे सिम्पटम्स येऊ शकतात. आणि जर हे 100 ते 300 ml मध्ये असेल तर पोटेन्शियल टू फॅटल, हे फॅटल करण्याचं पोटेन्शियल ठेवतं. मे बी कॉज कार्डिओव्हेस्क्युलर अँड कॉलॅप्स, हे कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम कॉलॅप्ससुद्धा करू शकतं. ओके, आर्ट्रियर इयर एम्बोलिझम इज द 0.5 to 1. बघा हे म्हणलं ना तुम्हाला, जर आपण व्हेनस थ्रू आय व्ही दिली आणि त्यामध्ये जर इयर गेली तर त्या शेवटी आपल्याला हार्टपासून त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेट करायचं ना, मग ते लंगमध्ये जाणार आहे. मग तिथं ती इयर जी आहे ती पासआउट होऊ शकतो, ऑब्झर्व होऊ शकते. पण जर ती आर्ट्रियल थ्रू गेलं ना तर ती व्हायटल ऑर्गनला ब्लड थ्रो करायचं असतं. मग तिथं जाऊन ती कॉम्प्लिकेशन सेव्हिअर कॉम्प्लिकेशन क्रिएट करू शकते. ओके, हां 0.5 to 1 ml जरी असला ना सेरिब्रल आर्टरीमध्ये कॉज टू स्ट्रोक कॉज करू शकते. ओके, 3 to 5 ml जरी असला ना कोरोनिक आर्टरीमध्ये गेला ना इयर कॅन बी हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक एवढी मोठी बला येऊ शकते आपल्या. ओके, हां इवन स्मॉल अमाऊंट ऑफ अ ब्लड आणि क्रिटिकल स्मॉल अमाऊंट ऑफ अ ब्लड कॅन ब्लॉक क्रिटिकल ब्लड फ्लो. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ इयर जरी गेलं इव्हन स्मॉल अमाऊंट तरी ते ब्लड फ्लो थांबवू शकतं. ओके, चलो आगे. हा बघा एक सेकंड, लिथियल डोस. ओके, ग्रेटर दॅन इक्वल टू 5 ml पर केजी. ओके, हां इन अडल्ट ये आय व्ही रैपिड IV इन्फ्यूजन यूजली फॅटल. ओके, चलो आगे चलते. थँक्यू. तर असं आपलं इयर ॲम्ब्युलिझमचं लेक्चर होतं. शेवटी आपली जी अमाऊंट आहे ती आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे. ही अमाऊंट जी आहे ही आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे. पुन्हा मग आपण जे सिम्पटम्स पाहिले हे जर आपल्यासोबत असं काही घडलं तर आपण हे सिम्पटम्सहून आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, फेनस हे 2 प्रकार जे आहेत हे महत्त्वाचे प्रकार आहेत. हे आपल्याला परीक्षामध्ये जर शॉर्ट नोट आली तर आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. ओके, हे पूर्ण लेक्चर होतं. हे पूर्ण लेक्चरमध्ये आपण हा पोर्शन पूर्ण कव्हर केलेला आहे. हां, तर थँक्यू एव्हरीवन. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकनला प्रेस करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. थँक्यू एव्हरीवन.